दरवर्षी मराठी चित्रपटसृष्टीला साधारणपणे 200 कोटी रुपये लॉस होतो. खरं सांगायचं तर आम्ही टीव्हीत कमावलं आणि सिनेमात गमावलं. पेपरमध्ये छापली जाते, महाराष्ट्र टाइम्समध्ये छापली जाते, सकाळमध्ये छापली जाते, पुण्यात बोलली जाते, तीच प्रमाण भाषा आहे अजिबात नाही. हे स्वतःला जे फार शहाणे समजतात त्यांना चिमटे काढले पाहिजेत. तर आम्ही सुद्धा आलो. आम्ही 3 अभिनयाचे बादशाह आहोत, ज्याच्याबद्दल इतर सर्व कलाकारांना भयंकर राग येतो. सर्व लोकांनी लवकरात लवकर इकडे येऊन यांना मुलाखत द्यावी, त्यांना पण आयफोन मिळेल. नमस्कार. कॅचअपच्या नव्या कोऱ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज माझ्यासोबत आहेत श्रीरंग गोडबोले सर. स्वागत आहे. नमस्कार. 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 खरं तर सरांचा गेल्या 5 दशकांपासूनचा अनुभव आहे मनोरंजन क्षेत्राचा. अवॉर्ड सोहळे किंवा पुरस्कार सोहळे हा त्यातला एक भाग झाला. तर तिथपासून सुरू करूया, मग पुढे कुठे गप्पा जातात ते बघू. हो, चालेल चालेल. कालच आम्ही गोव्यामध्ये एका कॉर्पोरेट करता त्यांचे अवॉर्ड फंक्शन्स केले. अच्छा. तर आता अवॉर्ड फंक्शन हे काही फक्त मनोरंजन क्षेत्रापुरतं मर्यादित नाही आहे. आता कॉर्पोरेट अवॉर्ड्स असतात आणि त्यांना त्यांच्याकडचा एक्सलन्स जो आहे त्यांना पण अवॉर्ड्स द्यायचे असतात. आणि साधारणपणे स्ट्रक्चर आपल्यासारखंच असतं. आपल्यासारखं म्हणजे एंटरटेनमेंट सारखं. म्हणजे अँकरिंग असतं, त्याच्यामध्ये थोडेफार हास्य विनोद असतात, एखादं गाणं असतं, एखादा कोरिओग्राफी असते आणि मध्ये मध्ये अवॉर्ड्स असतात. ते स्वरूप आता अवॉर्ड्स सगळीकडे पसरलेलं आहे. कारण गुणवंत लोकांचा इतका आकडा वाढला ना आपल्याकडचा, की इतके प्रत्येक ठिकाणी तुम्ही दगड फेकला तुम्हाला 10 गुणवंत सापडतील. अति होत चालेल गुणवंत आपल्याकडे. अति होत या पुरस्कार सोहळ्यामध्ये आता इंडियन मॅजिक आयचा सिनेमा का नसतो हा प्रश्न. सिनेमा नसतो, परंतु आत्ताच जर का तुम्हाला माहिती असेल तर गोव्याचा जो इफी अवॉर्ड झाले त्याच्यामध्ये आम्ही केलेली वेबसिरीज आहे लंपन, त्याला भारतातली सर्वोत्कृष्ट सिरीज हा पुरस्कार मिळाला. आणि आता अगदीच नुकतेच आता NDTVचे पुरस्कार झाले, त्यातही आम्हाला सर्वोत्कृष्ट वेबसिरीज हा पुरस्कार मिळाला. दिग्दर्शनाचा निपुण धर्माधिकारीला मिळाला. तर ते पार्टिसिपेशन असतं असं ना तसं. सिनेमाला नसतं. आम्ही सिनेमा काढला नाही पुष्कळ. मी त्यासाठीच तो प्रश्न विचारला की बाजी हा तुमचा शेवटचा सिनेमा होता इंडियन मॅजिक आयचा. आणि खरं तर इंडियन मॅजिक आय ही संस्था अशी आहे ना की आपल्याकडे पुन्हा एकदा स्टुडिओ कल्चर सुरू झालं ते इंडियन मॅजिक आयमुळे असं म्हटलं जातं. आणि ते सुद्धा पुण्यातून, म्हणजे ज्या पुण्यामध्ये प्रभातने सुरुवात केली त्याच पुण्यामध्ये इंडियन मॅजिक आय आलं. तर काय कारण होतं? सिनेमाची गडी तर बदलली, काळ बदलला, त्याच्यामुळे असं झालं? नाही, आम्ही 6 चित्रपटांची निर्मिती केली. व्यावसायिक दृष्टीने जर का बोलायचं झालं तर आम्ही लहान मुलांचे जे 2 चित्रपट केले, चिंटू 1 आणि चिंटू 2, हे व्यावसायिकदृष्ट्या तसे यशस्वी झाले. अगदी पहिला आमची कार्यकारी निर्मिती असलेला होता तो हरिश्चंद्रची फॅक्टरी. त्याला आम्हाला खूपच चांगला प्रतिसाद मिळाला जगभरातनं. मग त्याच्यानंतर आम्ही एक तुया धर्म कोणचा नावाचा एक अहिराणी चित्रपट केला होता, त्याला मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मग त्याच्यानंतर आम्ही पितृऋण नावाचा सिनेमा केला. मग त्यानंतर बाजी नावाचा सिनेमा केला. काही चित्रपटांना आम्ही अर्थसहाय्य केलं आणि आत्ता सुद्धा आम्ही काही चित्रपटांना अर्थसहाय्य करतो आहोत. मी आमचं निर्माता म्हणून कदाचित नाव त्याच्यामध्ये नसेल. आता ही चित्रपट निर्मिती थांबवण्यामागचं कारण थोडंसं असं आहे की एकंदरीत माझ्या असं लक्षात आलं, आणि मी एकटा नाही आहे त्याच्यामध्ये, आम्हा सगळ्याच निर्मात्यांच्या असं लक्षात आलेलं आहे की मराठी चित्रपट हा एक बिझनेस म्हणून काही फार बरी गोष्ट नाही आहे. म्हणजे आपण जेव्हा असं म्हणतो की लॉ ऑफ ॲव्हरेजेसने तुम्ही एक 5-6 चित्रपट केल्यानंतर एखाद्या चित्रपटात तुम्हाला तुमचे गेलेले पैसे परत मिळतील, तर हे खूप अवघड आहे आपल्याकडे. म्हणजे दरवर्षी मराठी चित्रपटसृष्टीला साधारणपणे 200 कोटी रुपये लॉस होतो. याचं कारण चित्रपट रिकवर होण्याकरता जेवढं एक तुम्हाला थिएट्रिकल आणखीन ब्रॉडकास्ट हे 2 जर का तुम्ही रेव्हेन्यू सोर्सेस म्हटलेत, त्या दोन्ही ठिकाणी जरा थोडासा कॉस्ट ऑफ प्रोडक्शनपेक्षा, ज्याला आपण CP म्हणतो, त्याच्यापेक्षा जास्ती ते उत्पन्न कधी येत नाही. आता मागच्या वर्षी माझ्या माहितीप्रमाणे फक्त 6 चित्रपट रिकवर झाले आणि 150 चित्रपटांची निर्मिती झाली. आता याला थोडंसं बुडत्याला काडीचा आधार या हिशोबाने अर्थसहाय्य मिळतं आपल्या शासनाकडनं, सबसिडी मिळते. पण ते काडी एवढंच आहे. पण ते काडीचाच आधार आहे, आणखी बुडणारा बुडतोच. म्हणजे ते म्हणीपुरतंच राहतं, बुडत्याला काडीचा आधार. ती काडी घेऊन तो बुडतो म्हणजे शेवटी. तर हे त्याच्यातलं व्यावसायिक गणित लक्षात आल्यानंतर, आणि आम्ही चित्रपट फक्त करत नव्हतो, आम्ही इव्हेंट्स करतो, आम्ही सिरियल्स करतो. तेव्हा असं लक्षात आलं की त्याच्यापेक्षा टेलिव्हिजन सिरियलवरतीच कॉन्सन्ट्रेट करावं, एवढे पैसे आपले जात आहेत. मग खरं सांगायचं तर आम्ही टीव्हीत कमावलं आणि सिनेमात गमावलं, असं थोडंसं झालं. आणि
त्याहीपेक्षा दुःखाची गोष्ट काय आहे ना, की आपल्याकडे चित्रपट बघायलाच येत नाहीत लोकं. ते सगळं तुमच्यावरती बिल फाडतात, की तुमचे चित्रपट चांगले नसतात, म्हणून आम्ही ते चित्रपट बघायला येत नाही. पण यात काही अर्थ नाही. सगळेच सिनेमाबद्दल असं नाही म्हणू सगळ्या शकत आपण. सिनेमाबद्दल असं आपण नाही म्हणू हं. शकत. चांगले चित्रपट काढले तरी बघायला येत नाहीत. चांगले चित्रपट कशाला? चांगल्या जरी तुम्ही सीरियल्स केल्यात, तरी लोक त्यांना जे बघायचं तेच बघतात. आता चांगलं काय आणखीन वाईट काय हे खूपच सापेक्ष आहे. हो, हो, हो. परंतु आपल्याला जे वाटतं, की आपण चांगलं काम केलंय, त्याला जर का समोरनं तशी संख्येत पावती नाही मिळाली. काय होतं, कौतुकाची थाप मारणारे लोकं भेटतात. इकडे-तिकडे पुरस्कार मिळतात. भेटतो तो म्हणतो, "वाह, वाह! काय छान काम केलेत तुम्ही." पण तिकीट बारीवरती ते रिफ्लेक्ट होत नाही. मग त्यावेळेला आर्थिक नुकसान सोसून आपण हे का करत राहायचं असा प्रश्न निर्माण होतो किंवा पैसेच संपतात. मग आत्ता मला जर का तू विचारशील तर मला आवडेल चित्रपट. माझ्या डोक्यात खूप कल्पना आहेत. पण पैसे नाहीत आत्ता चित्रपट निर्मिती करायला आणि मला समोरच्याचे पैसे घालून त्याचे पैसे बुडवण्यामध्ये पण मला काही हशील वाटत नाही आणि मला काही लोक येतात भेटायला, की आम्हाला चित्रपट निर्मिती करायची आहे. आम्ही पैसे टाकतो, तुम्ही तो करा. तर मी त्यांना म्हणतो, "हे बघा, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो तुमचे पैसे गेले." तर्पण ज्याला म्हणतो ना, की हे पैसे तुमचे गेले. हं, हे तुम्हाला चालणार आहे का? तर तुम्ही चित्रपट निर्मिती करा. हं. मी तुम्हाला अजिबात गॅरंटी देणार नाही आणि आपल्याकडे अनेक लोक असे आहेत, की जे त्या निर्मात्यांना गॅरंटी देतात, की हे बघा, आपण 1.5 कोटी खर्च करू. जे बजेट नंतर 2-2.5 कोटीवर जातं. पण सांगताना म्हणतात 1.5 कोटी आपण खर्च करू. 1 कोटीचा तर तुम्हाला ब्रॉडकास्ट डील मिळवून देतो. शासनाची सबसिडी 40 40,00,000. आणि जर का सिनेमा चालला, तर बघा सैराट बघा. आले आपल्याला 50 कोटी वाह! वाह! तर तो राइट हँड साइड बघतो फक्त. हं. तर ते वन टाईम प्रोड्युसर खूप येतात. त्यांची मान कापली जाते आणखी मग ते परत इकडे फिरकत नाहीत. पण मला ते लक्षात आलं, की अजून मराठी चित्रपटाला हा व्यवसाय करावा अशी परिस्थिती नाही आहे. आत्ता नाहीये, नंतर होईल असं वाटतंय. होईल. आणि त्यासाठी काय करायला पाहिजे? काय उपाय करायला पाहिजे? तसे होताना दिसतायत का? उपाय नाही कोणी करू शकत, हं. कारण हा सगळा समाजमनाचा रेटा असतो. म्हणजे मनोरंजन हिंदी चित्रपट करतो आणि कंटेंट मराठी सिनेमा देतो. असं आपण एक त्याची वर्गवारी केलेली आहे. छान, आशयघन, वैचारिक हे सगळं मराठीत असतं. धमाल, आयटम सॉन्ग्स हे सगळं हिंदीमध्ये असतं आणि तुफान ॲक्शन, अनबिलिव्हेबल ॲक्शन ही साऊथला असते किंवा हॉलिवूडला असते. मराठी सिनेमामध्ये तशी ॲक्शन आम्ही करून बघितली बाजीमध्ये. त्यांना नको आहे ते. मराठीमध्ये आयटम सॉन्ग पण नको आहे. मराठीमध्ये न्यूडिटी पण नको आहे. मराठीमध्ये लोकांना आपली मराठी संस्कृती, घरंदाज, मराठमोळेपणा तीच लोकं जाऊन हिंदीमधले आयटम सॉन्ग अगदी मिटक्या मारत बघतात. तर हा आपल्याकडे एक त्यांनी ठरवून घेतलेली ही सगळी प्रत म्हणा, वर्गवारी म्हणा अशी आहे. करेक्ट. हा माइंडसेट जोपर्यंत बदलत नाही आणि आपला प्रेक्षक आणखीन प्रगल्भ होत नाही, तो बोलपटाकडनं चित्रपटाकडे जात नाही, तोपर्यंत चित्रपट नाही बनणार. आपल्याकडे बोलपट आहेत, कॅमेऱ्यासमोर उभे राहतात नट आणखीन बडबड, बडबड, बडबड करतात. त्याला चित्रपट नाही म्हणता येत. 5-5 मिनिटाचा एक-एक सीन असतो. लवकरच एक चित्रपट येईल. त्याच्यामध्ये खूप स्किट्स आहेत एकापाठोपाठ एक. तर हं, 20-25 स्किट्स जोडून सिनेमा तयार होत नाही. हं, हं, हं. त्यासाठी टीव्हीवर तसे विनोदी तो टीव्ही कार्यक्रम आहे ना आहेत. त्याच्याकरता. हं, टीव्ही हं. त्याच्याकरता आहे. ऑडियन्स पण अजून असा आर्टिक्युलेट होत नाहीये किंवा एवढा आमचा पक्का ऑडियन्स आहे, जो आमचे आर्ट सिनेमा बघतो. नाही. ते लोकं युरोपियन सिनेमा बघतात. ते लोकं फेस्टिव्हलला जातात. पण ते मराठीतला आर्ट सिनेमा बघत नाहीत. असं थोडंसं आपल्याकडे तो तुम्ही आता बोलताना उल्लेख केलात, की टीव्हीत कमावलं आणि सिनेमात गमावलं. हो. आणि तुम्ही जे टीव्हीमध्ये जे काम केलेलं आहे मराठी टेलिव्हिजनमध्ये प्रायव्हेट चॅनल्स आल्यानंतर जो एक नवीन काळ आला होता, त्यामध्ये तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित होतात तिथे सीरियल्सच्या माध्यमातून किंवा काही नक्षत्रांचे देण्यासारखे वेगळे प्रयोग असतील, पिंपळपानसारखी सीरियल असेल. अ, त्यावेळेला तुमच्या डोक्यात हा टीव्ही कुठे जाणार आहे, कसा जाणार आहे, कसा वाढणार आहे, हे जे होतं, ते आज तुम्हाला होताना दिसतंय का? तो एक ॲक्चुअली मला असं वाटतं, की दूरदर्शनच्या काळामध्ये विशेषतः मराठी प्रेक्षक हा त्या दूरदर्शनच्या एका पगड्याखाली होता. मग त्याच्यामध्ये काही कार्यक्रम म्हणजे त्या संमिश्र कार्यक्रम असायचे. मग आपली माती आपली माणसं हा एक शेतीविषयक कार्यक्रम असायचा. हं. मग त्याच्यामध्ये सगळ्या सिनेमाच्या गाण्याचा चित्रगीत चित्र नावाचा कार्यक्रम हो. असायचा. तर असा तो बुके होता. आता या बुकेमध्ये अगदी प्रत्येकाला हवं ते थोडं-थोडं मिळायचं. पण ते अपॉइंटमेंट विंग होतं. म्हणजे मला दर रविवारी मी साप्ताहिकी बघतो. या तारखेला मी ते चित्रगीत बघतो, असं होतं.
आणि संध्याकाळीच फक्त टेलिव्हिजन असायचं. त्या पगड्यातनं जेव्हा आपण प्रायव्हेट चॅनल्समध्ये आलो आणि आपल्याकडे जो मोठ्या प्रमाणावर रतीप सुरू झाला, म्हणजे सुरुवातीला प्रायव्हेट चॅनलवरती सुद्धा डेली सिरियल नव्हत्या, विकली असायच्या सगळ्या. मग तेव्हा अगदी अल्फाला मराठी बातम्या पण असायच्या. तर तो दूरदर्शनचा पगडा आधी प्रायव्हेट चॅनल्सवरती आला. मग नंतर मग ETVच्या बातम्या वेगळ्या झाल्या, ETV वेगळा झाला, अल्फाच्या बातम्या झी 24 तासला वेगळा चॅनल झाला. या सगळ्या लोकांनी इन्व्हेंटरी वाढवण्याकरता प्रेक्षक वाढायला लागले, तर वेगवेगळे चॅनल चालू केले. म्हणजे 24 तास पण झाले चॅनल. चॅनल 24 तास झाले. मग त्याच्यामध्ये तुमचा जो प्राईम टाईम बँड ज्याला म्हणतात, जो सुरुवातीला मराठी करता फक्त 8 ते 9 एवढाच होता. कारण तेव्हा बाकी सिरियल्स हिंदीमधल्या सांस भी कभी बहू थी, हे ते खूप बघितलं जायचं. विशेषतः मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरामध्ये की कामावरनं मंडळी साधारणपणे या सुमाराला घरी परतायची 7:30-8 वाजेपर्यंत. तर 6:30 पासून TV चालू व्हायचा. तो रिमोट बायकांच्या हातात असायचा. मग त्यात होम मिनिस्टर असेल किंवा असे काही कार्यक्रम असतील जे जास्ती स्त्रियांकरता बनवलेले असायचे. 7:30-8 वाजता सगळी मंडळी घरी आली की रात्रीचं जेवण, डिनर टेबल हे टेलिव्हिजनसमोर बसून घेतलं जायचं डिनर. मग त्याच्यामध्ये घरातली सगळी मंडळी, मुलगा, मुलगी, आई, वडील, एखादी आजी, आजोबा सगळे बसून कार्यक्रम बघायचे. मग तेव्हा अगदी सुरुवातीच्या काळामध्ये इकडची आभाळमाया असेल किंवा आणखीन प्रपंच असेल, या सगळ्या सिरियल्स त्या काळामध्ये इतक्या पॉप्युलर होत्या की तुम्ही मुंबईतल्या एखाद्या चाळीतनं जर का जात असाल, तुम्हाला आभाळमायाचं गाणं प्रत्येक बिराडामध्ये ऐकू यायचं. एवढा तो दूरदर्शनकडनं सगळ्याच्या सगळ्या इकडे शिफ्ट झाला. आम्ही त्याच काळामध्ये इकडे आलो. सुरुवातीला मी ETVवर काम केलं, मग मी अल्फावरती तेव्हाच्या मग ही जी नावं घेतलीस तू, मी पिंपळपान केली, घडले बिघडले मी 3 वर्ष केली, मग नक्षत्रांचे निर्णय केले, खूप 25 सिरियल केल्या. आणि मला काय करायला मिळालं, प्रत्येक नवीन चॅनल जेव्हा सुरू झाला तेव्हा माझी सिरियल तिथे पहिली होती. वा. ETVवरती पहिली सिरियल जेव्हा झाली माझी प्रारब्ध म्हणून, ETV सुरू झाला त्या पहिल्या दिवसापासून. अल्फावरती नाही झाली, पण अल्फावरती लगेच पुढची सिरियल माझी आली. म्हणजे जेव्हा हे स्टार प्रवाह सुरू झाला तेव्हा अग्निहोत्र ही सिरियल पहिली सिरियल माझी आली. मग झी युवा चॅनल जेव्हा चालू झाला तेव्हा इथेच टाका तर मोनावाची सिरियल मी चालू केली. तेव्हा पहिल्या सिरियल्समध्ये सगळ्या कारण आम्ही तेव्हा जुने आणि जाणते ज्याला म्हणतात असे प्रोड्युसर बनलो होतो, बनचुके म्हणून आम्हाला सगळे सिरियल करायला द्यायचे. परंतु मी जे पाहिलंय आपल्या मराठी प्रेक्षक, जो आधी दिवाणखान्यात होता, जो मी म्हटलं तसा प्रेक्षक होता, त्या काळामध्ये टेलिव्हिजन अफोर्ड करणारे किंवा केबल अफोर्ड करणारे लोक कमी होते. ओके. पण जसजसं इलेक्ट्रॉनिक्सची कॉस्ट वाढली नाही, ती कमीच होत गेली. जसजसा केबल म्हणा किंवा डिश म्हणा याचा प्रसार गावखेड्यातनं पण झाला, तसतसा आपल्याकडे जो ऑडियन्स, पूर्वी लिमिटेड ऑडियन्स होता, जो प्रतिभा आणि प्रतिमाचा होता, रामायणचा, महाभारतचा होता, जे शहरी होते, जे दिवाणखान्यात बसून TV बघायचे, हळूहळू जेव्हा समाजाभिमुख झालं हे माध्यम, तेव्हा या आपल्या पिरॅमिडमधला, बॉटम ऑफ द पिरॅमिड ज्याला म्हणतो, खूप मोठा समुदाय याच्यामध्ये ॲड व्हायला लागला. बरोबर. तुम्हाला EMI वरती 400 रुपयात TV मिळायला लागला. 1 रुपयात अकाई TV अशी जाहिरात 1 रुपयात अकाई TV होता. किंवा तुम्हाला इव्हन केबल कनेक्शन वगैरे सुद्धा खूप चीप झाली. तर हे जेव्हा आपल्याला लक्षात आलं, त्यामुळे तुम्ही प्रोग्रॅमिंग पण त्याप्रमाणे बदललं. म्हणजे जर का सुरुवातीच्या काळामध्ये मी एखादी पिंपळपानसारखी सिरीज करत होतो, तेव्हा साहित्याचा, मराठी साहित्य आपण दूरचित्रवाणीवरती आणू वगैरे असे काही हे होते. पण त्यानंतर तशा प्रकारचा कॉन्टेंट बंद झाला. आणखीन आपल्याकडे पण सूड आणि सासू सून अशा प्रकारच्या प्रतिशोध वगैरे अशा प्रकारच्या सिरियल्स चालू झाल्या. याचं कारण तो ऑडियन्स आपल्याकडे नव्याने आलेला ऑडियन्स होता आणि त्यांना झटकन रुचेल, पचेल, आवडेल असं काय होतं, तर ते होतं. बरं. आता सुद्धा मराठी टेलिव्हिजनची गंमत अशी आहे की मराठी टेलिव्हिजनचा आत्ता जो प्रेक्षक आहे, हा आता Tier 1 Tier 2 सिटीमध्ये नाहीच आहे. तो जास्ती करून Tier 3 Tier 4 मॉफ्युसिल तिकडे आहे. शहरातला मराठी प्रेक्षक हिंदीकडे गेलाय, शहरातला मराठी प्रेक्षक OTT कडे गेलाय. पण मग त्यामुळेच आपल्याला ग्रामीण बाजाच्या सिरियल म्हणा किंवा कथा तिकडे, आणि याला सैराट सारखा जो फिनॉमिनन आहे ना, की फार पूर्वी असं होतं की सगळ्या ज्या तुमच्या लव्ह स्टोरी असायच्या त्या शहरी असायच्या आणि ॲस्पिरेशन होतं लोकांना की आम्हाला असं राहायचं आहे, आम्हाला अशी भाषा बोलायची आहे, आम्हाला प्रमाण भाषा बोलायची आहे, आम्हाला शुद्ध भाषा बोलायची आहे, किंवा हे म्हणजे चांगलं असतं. आता त्याच्याबरोबर उलटं आहे.
त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला हे नकोच आहे तुमचं. तुम्ही ज्याला एका पुढारलेलं वगैरे जे म्हणता ना, ते आम्हाला नकोच आहे. वी वॉन्ट देसी. तर ते माझ्या दृष्टीने ते पण चांगलं आहे. म्हणजे ते मासिस्ट आहे आणि Correct. पूर्वी हा टेलिव्हिजन खूप क्लासिस्ट होता. ओके. फ्रॉम क्लासेस इट हॅज मूव्ह टू मासेस. आणि हा एक अत्यंत नैसर्गिक हा फिनॉमिनन आहे. मग याच्यामध्ये काहीच तक्रार काहीच नाही. हे होणारच. असं आहे. बरोबर, बरोबर. तुम्ही पिंपळपाचा उल्लेख केला म्हणून विचारतो, की आता ओ-टी-टी आलंय आणि ओ-टी-टीवर असं लोकं म्हणतात, की आम्हाला वेगवेगळ्या भाषांमधलं सकस बघायला आवडतं. जागतिक, मग ते स्पॅनिश असेल किंवा दुसऱ्या भाषांमधलं असेल. तर आता ही परत वेळ आली का, की ओ-टी-टीवर आपण मराठीतनं अशा पद्धतीच्या निर्मितीची अपेक्षा करू शकतो? जसं होय. लंपनचं तुम्ही केलंत म्हणून तुम्हाला विचारलं. अगदीच, अगदी बरोबर आहे. कारण आता लंपन काही फक्त मराठीत बघत नाहीयेत लोकं. आता लंपन म्हणजे खरं तर मराठीत बघतच नाहीयेत असं म्हणेन मी. ओह! बरं. मराठीपेक्षा सुद्धा हिंदीमध्ये बघतायत, हं, साऊथच्या हं. भाषांमध्ये बघतायत. अच्छा. याचं कारण आपल्याकडे अजूनही मराठी प्रेक्षकांची मानसिकता नाही आहे, की बाबा आपण एक ₹200-300 खर्च करून एखादा सोनी लिव्हसारखा प्लॅटफॉर्म सबस्क्राईब करावा. फुकट ते पौष्टिक ही आपली मराठीची मानसिकता आहे. ते फुकट कधी येईल? तेव्हा आम्ही बघू. मग आम्हाला अनेक लोकं असं विचारतात, की हे टीव्हीवर कधी दिसणार आहे? मी त्यांना म्हणतो, की "अहो, तुम्हाला माहिती आहे ना, की हा सोनी लिव्ह हा एक ओ-टी-टी प्लॅटफॉर्म आहे." "हां, पण आम्ही ओ-टी-टी बघत नाही." हं. म्हणलं, "काय त्याच्यामध्ये म्हणजे आम्ही मांस खात नाही, आम्ही दारू पीत नाही, तसं आम्ही ओ-टी-टी बघत नाही, असं काही आहे? का आमच्यामुळे टेक्निकल कपॅसिटी नाही आहे? का आमच्या घरी टीव्हीच नाही? का आहे काय नक्की? आम्ही ओ-टी-टी का नाही बघत?" "नाही बघत." मग त्याला जो एक 5 पैशाचा एफर्ट आहे ना, तो करायला पण आपल्याकडचे लोक तयार नाही आहेत. ओरड खूप आहे. मराठीमध्ये चांगला कंटेंट निर्माण होत नाही. मराठी भाषेची गळचेपी होते. आम्हाला कुठे काही स्थानच नाही वगैरे. म्हणजे हा जो आपल्याकडे एक इन्फिनिटी कॉम्प्लेक्समधनं येणारा एक आरडाओरडा असतो, तो खूप आहे. आता आमची जी सीरियल आहे लंपन, ही सीरियल इफीला त्याला मगाशीच सांगितलं मी आपल्याला बेस्ट हो, सीरियल. हो. मग अगदी तुमच्या कोटा फॅक्टरी, आणखीन स्कॅम याच्याही पुढे जाऊन जुबिली वगैरे या सीरियलच्या कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला पहिलं बक्षीस मिळालं. परंतु ते म्हणतात मराठी लोक बघतच नाही सीरीज तुमची. तुम्ही चांगली करता ठीक आहे. हं. मी म्हटलं आता आपण सेकंड सीझन करूया त्याचा. ते म्हणतात नाही हो, तुम्हाला व्ह्युअरशिपच नाही. ते म्हणले आम्हाला असं वाटलं की तुम्ही चांगली सीरियल केल्यानंतर मराठी सबस्क्रिप्शन वाढेल. हं. पण सबस्क्रिप्शन वाढत नाही. आता हा जो आपल्याकडचा एक दुटप्पीपणा आहे ना आणि हे फक्त ओ-टी-टीबद्दल अशातला भाग नाही. तुम्ही चांगलं पुस्तक विचारा आवृत्ती, कितीची आवृत्ती होते आणि कितीची आवृत्ती खपली. तर काही हाताच्या बोटावर मोजण्याएवढी पुस्तकं असतात ज्यांना 3री-4थी आवृत्ती दिसते. 200ची आवृत्ती खपत नाही. मग का साहित्यिकांनी चांगलं लिहायचं? तुम्ही जर का वाचणारच नसाल, तुमच्या दिवाणखान्यात जर का पुस्तकाला जागाच नसेल, तुमच्या माइंड स्पेसमध्ये आणखीन तुमच्या स्क्रीन टाईममध्ये मराठीला जागा नसेल, तेव्हा तुम्ही मराठी फक्त बोलीभाषा, मला मीठ वाढ, मला चटणी वाढ, जेवण छान झालं, याच्या पलीकडे तुम्ही जाणारच नाही. तुम्ही साहित्याबद्दल बोलणारच नाही. हा खरं तर आपल्याकडचा प्रश्न आहे. आणि आणि ह्या याला खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडचे जे तथाकथित सुसंस्कृत मराठी लोक आहेत ना, ते जबाबदार आहेत. "हॅ, मराठी बघत नाही मी." हा जो काही बाणा आहे ना आपला मराठी बाणा, तो फार म्हणजे स्पृहणीय, वंदनीय, आदरणीय असाच आहे. म्हणजे मोडेनपण वाकडा नाही हे ज्या पद्धतीने बोललं जातं ना, त्याच पद्धतीने मी मराठी बघत नाही. असं आहे माझं. बाणा आहे माझा. हा माझा मराठी बाणा आहे. आणि त्या सगळ्या याच्यामध्ये बोलीभाषा की प्रमाण भाषा असे डिबेट पण सुरू असतात, वादही सुरू असतात. पण त्या पलीकडे जर विचार केला, तर आता तुम्ही जाहिरातींच्या क्षेत्रात पण काम केलेलं आहे. आता जेव्हा तुम्ही वृत्तपत्र उघडता आणि त्याच्यामध्ये ज्या प्रकारच्या जाहिराती आणि त्यात मराठी भाषा जी अनुवादित केलेली असते, ती बघून किती त्रास होतो? मला खूप त्रास होतो. त्याबद्दल न बोललेलं बरं असंच आहे. कारण आता Google ट्रान्सलेटर वापरून लोकं हो. भाषांतर करतात आणि ते दयनीय असतं. म्हणजे ओव्हरऑल पब्लिक स्पेसमधली मराठी भाषा आहे ना, तिचा दर्जा ज्या पद्धतीने घसरतोय आणि त्याला न्यूज चॅनल्स पण जबाबदार आहेत. त्याला जाहिरात क्षेत्र पण जबाबदार आहे. ज्याला आपल्याकडचं मनोरंजन क्षेत्रात जे लेखक म्हणून जे कोणी लिहितात, तेही जबाबदार आहेत. आपल्याकडचे अँकर्सही जबाबदार आहेत. आपण सगळे मिळून मराठीचं वाटोळं करतोय. माझं म्हणणं असं नाही, तुमची बोलीभाषा कुठली आहे? मालवणी आहे ना? चांगलं मालवणी बोला. तुमची बोलीभाषा कुठली आहे? कोरकू आहे. चांगलं कोरकू बोला. मी असं म्हणत नाही, की पेपरमध्ये छापली जाते, महाराष्ट्र टाइम्समध्ये छापली जाते, सकाळमध्ये छापली जाते, पुण्यात बोलली जाते, तीच प्रमाण भाषा आहे, अजिबात नाही. परंतु मला हे मान्य नाही, की माझ्या भावना पोहोचल्या ना,
मग झालं. मग कशाला भाषेचं झंझट पाहिजे, असं म्हणतात. आणि मग त्याचं वैषम्य म्हणजे वाईट वाटतं त्या गोष्टीचं. आता आणि त्या भाषेचं सौंदर्य असतं ना. मग आता बोललो असं म्हणतात अनेक लोकं, "तू गाणं बोल." तर गाणं बोलत नाहीत गाणं, गाणं गातात. एखादी गोष्ट समोरच्याला सांगतात. समोरच्याला बोलतात नाही. एखादी गोष्ट कानात कुजबुजतात, कानात बोलतात नाही. हं. तर तुम्हीच तुमच्या भाषेची जी काही एक त्याचं वैविध्य आहे किंवा त्याच्यातले शब्द हो, भांडार आहे, हो. ते शब्द भांडार तुम्ही म्हणता की काही गरज नाही, मला 50 शब्द द्या, मी हं. माझी भावना व्यक्त करतो. तर भाषा सौंदर्य घटत चाललंय. ते भाषा वैभव आधी इंग्रजीचं दाखवा. स्पीक म्हणजे वेगळं, हां. टेल म्हणजे वेगळं, टॉक म्हणजे वेगळं. हं. हां, हे चांगलं आहे. आता मग माझ्या मराठी बोलू कौतुके परी अमृताते पैजा जिंके वगैरे नंतर. त्या पैजा जिंकायला आधी इंग्लिशमध्ये सांगायला लागतं. बरोबर. नाही म्हणून मी हा मुद्दामून प्रश्न विचारला कारण हल्ली तर खूपच म्हणजे काय आता भयंकर म्हणायचं, भीषण म्हणायचं, अशा पद्धतीने अनुवादित केलेल्या त्या टॅगलाईन किंवा ज्या जाहिरातीच्या मुद्दे भयानकच, असतात. भयानक. माझा आग्रह बरेच वेळा असा असायचा, माझी आणि ॲड एजन्सीच्यावरनं भांडणं व्हायची. त्याने इंग्लिश कॉपी मला दिली. मी म्हटलं की याचं वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन मराठीत होत नाही. करेक्ट. हां. हं. तुम्हाला त्याच्यातनं जे म्हणायचं आहे, ते मराठीमध्ये वेगळ्या शब्दात येतं. हं. हं. आमची टूथपेस्ट चमत्कारी काय नाही. अशा एक मध्यंतरी हो, कोलगेटची ॲड होती, हो. की ही चमत्कारिक टूथपेस्ट आहे. म्हणलं चमत्कारिक टूथपेस्ट कुठली असते, की जी किती घासली तरी ज्याच्यातनं फेसच होत नाही ना, त्याला म्हणू की आम्ही ही चमत्कारिक टूथपेस्ट आहे. किंवा ही टूथपेस्ट घासल्या म्हणजे कानातनं जर का आवाज यायला लागला, तर ही चमत्कारिक टूथपेस्ट आहे. करेक्ट, करेक्ट. तुम्हाला काय म्हणायचं नक्की? हं. ही अद्भुत आहे का तुमची हं. टूथपेस्ट? आमची टूथपेस्ट अद्भुत आहे. मग तो इंग्लिशमध्ये काय लिहिलं असेल फॅन्टास्टिक किंवा असं काहीतरी लिहिलं असेल त्या मॅजिक. मॅजिक असं. हां, मॅजिक म्हटलं की चमत्कारिक. आणि आता Google ट्रान्सलेटर तुम्हाला वाटेल ते ट्रान्सलेट करून देतो. पण म्हणजे तुमच्यासारखी व्यक्ती नसते तिकडे नसते ना. त्यावेळेला. तुम्ही आता का आणि आता काय ना, पूर्वी छापलेलं हे बरोबर असं मानलं जायचं. छापलेलं कोणी वाचत नाही. आता न्यूजपेपर कन्झम्पशन एकेकाळी 4-4 तास लोक पेपर वाचायचे. म्हणजे अगदी महाराष्ट्र टाइम्स तिथपासनं मागच्या पानावरचं यांनी छापून मुद्रित केले व प्रकाशित केली, पण लोकं सगळं वाचायचे. आता पेपर वाचत नाही. हं. पहिलं पान, शेवटचं पान, मध्ये 2-3 वेळा फडफड गेली. हं. साधारणपणे भाजी निवडण्याकरता तर पेपरचा उपयोग राहिलेला आहे. काहीतरी बांधून देणे, भाजी निवडणे, हां. लहान मुलांना वगैरे हं. हं. याच्याकरता हल्ली पेपर जास्त वापरला जातो. आता सगळ्यांचा व्ह्यूइंग टाईम आहे. हां. कन्झम्पशन इज व्ह्यूइंग, नॉट रीडिंग. त्यात जर का तुम्ही आता बातम्या ऐकल्यात मराठी, अरे, अरे, अरे! हं. म्हणजे हिंदीचं भाषांतर तर करतातच. हो. पण ते बातम्या इतक्या वाईट पद्धतीने सांगतात आणि जे आहे ते आहे, या ठिकाणी त्या ठिकाणी. तर याचा म्हणजे वापर म्हणजे कसं, की आज आपले मंत्री जे आहेत, त्यांच्याबरोबर पोलीस बंदोबस्त जो आहे, तो बंदोबस्त जो आहे, आता तिकडून चाललेला जो आहे, त्यांची गाडी जी आहे, त्या गाडीतनं तिकडे चालले, त्या ठिकाणी चालले आणि या ठिकाणी अरे बापरे! म्हणलं या लोकांचे हे शब्द जर का काढून घेतले ना, तर काहीच एक वाक्य बातमी होईल होणार फक्त, नाही. की मंत्री दिल्लीला गेले. गेले. संपलं. पण तुम्ही बोलता-बोलता हे जे तिरकस बोलता ना, तर तो तुमचा विनोद एकदम खास आहे. तो विनोदाचा प्रकार. आता तुम्ही छापण्याबद्दल आणि ह्याच्यासोबत बोललात तर मला कट्टा आठवलं आणि फार कमी लोकांना कदाचित हे माहिती असेल आत्ताच्या, की श्रीरंग गोडबोले, मेघन मांजरेकर, प्रसाद पुरंदरे आणि विवेक परांजपे, विवेक परांजपे मुख्य. आणि मुकुंद टाकसाळे. मुकुंद टाकसाहेब बरेच लोक, हां, प्रभाकर असं वाडेकर सगळ्यांनी होता. मिळून एक अनियतकालिक सुरू केलं होतं पुण्यामधून. होय. त्यातला एक दिवाळी अंक जसा असतो तसा हिवाळी अंक सुद्धा होता. हो, हो. तर आता कोणी त्याला बाष्कळपणा म्हणेल, कोणी त्याला पानसटपणा म्हणेल, कोणी पीजे म्हणेल. पण तो तिरकसपणा जो आहे, जसं की आता पीएमटी प्रोडक्शनची एक सिनेमाची ॲड वाटावी अशी एक छोटीशी जाहिरात त्याच्यामध्ये होती. गेली गेली अंगावरून. अंगावरून. हो. आणि सायकलस्वारांचा काय संघर्ष याच्यात बघायला मिळेल वगैरे. तर हे तुम्ही का तेव्हा सुरू केलं होतं आणि का बंद केलंत? नाही, ते अनियतकालिकच होतं. म्हणजे हां. आम्हाला असं आमचा कट्टा पुण्यामधला वैशाली. हो. त्या वैशालीच्या कट्ट्यावर आम्ही तासनतास भंकस करत बसायचो. आणि अनेकदा असं व्हायचं, की याच्याबद्दल काहीतरी बोललं पाहिजे, त्याच्याबद्दल काहीतरी बोललं पाहिजे. तर आमचे जे मित्र होते विवेक परांजपे, तर ते त्यांचे एक मित्र होते. ते धार्मिक हे छापायचे पुस्तकं. अच्छा. तर असं सहज म्हणून आम्ही एकदा असं म्हटलं, की आपण एक ते आहेतच प्रिंटर आपला मित्र आहे. तर आपण एक आपल्या वैशालीच्या आसपासच्या सगळ्या लोकांवरती काहीतरी बाष्कळ काहीतरी काढूया. म्हणून आम्ही तो पहिला अंक काढला. आणखीन तो अंक काढला तेव्हा अक्षरशः तिथल्या मंडळींवरतीच सगळे विनोद होते. हं. डेक्कन जिमखान्याच्या बाहेरच्या माणसाला सुद्धा ते विनोद न कळणारे असे होते. परंतु त्याच्यामध्ये जी लिहिणारी माणसं होती, म्हणजे मेघन मांजरेकर एक वेगळा वर्ग होता. हां.
मुकुंद टांगसाळेकडे एक वेगळा वर्क होता. मी एका वेगळ्या पद्धतीने लिहायचो. मॅडनेस म्हणजे याच्यामध्ये आमचं फक्त एवढंच म्हणणं होतं की हे अतर्क्य असंच काहीतरी याच्यानं व्हायला पाहिजे. मग त्यातनं जो एक मॅडनेस सुरू झाला आणि आमच्यावरती खरंच तेव्हा मॅडचे वगैरे संस्कार होतेच. असं काहीतरी करायला पाहिजे, रसायन तयार करायला पाहिजे की जेणेकरून कोणीच तसं केलेलं नसेल. आणि एक त्यातनं थोडासा आम्हाला नंतर असं वाटतं की विद्रोही पण ते होतं एका दृष्टीने. म्हणजे जे टिपिकल आपल्याकडे पेपरमधनं ज्या प्रकारचं रिपोर्टाज व्हायचं, एक स्वराज्य नावाचा सकाळचा एक अंक होता, ज्यातले घाणेरडे पांचट विनोद असायचे ते. आमच्याकडे जी नाटकं व्हायची प्रायोगिक क्षेत्रामधली नाटकं, जब्बार पटेलचे सिनेमे असतील, तर आसपास खूपच वातावरण जे होतं ते कला, नाटक, चित्रपट असं वातावरण होतं. तर याच्यावरती काहीतरी लोकांची चेष्टा केली पाहिजे. या सगळ्या लोकांची भांडी फोडली पाहिजेत. हे स्वतःला जे फार शहाणे समजतात त्यांना चिमटे काढले पाहिजेत. तर आम्ही सुद्धा आलो. आम्ही थिएटर अकॅडमीच्या नाटकाची पण यथेच्छ चेष्टा करायचो. पण हे सगळ्यांना खूप आवडलं. याचं कारण काय आहे ना, मूल होण्याचं दुःख जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर सतीश आळेकर लिखित शनिवार रविवार हे नाटक बघा वगैरे असं काहीतरी. अरे बरेच आहेत म्हणजे. हो. बरं आम्ही ते अक्षरशः वैशालीच्या टिश्यू पेपरवरती लिहून अच्छा. काय 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 लिहून विवेककडे द्यायचो. तो विवेक त्या छापखान्यात ते घेऊन जायचा. तर हाताला येतील ते ब्लॉक टाकायचा. मग काय साधूच याला बसलाय, तप करायला बसलाय, एक दरोडेखोर देवीकडे प्रार्थना करतोय. तर त्याचा ना काही संबंध नसायचा, पण लोक त्याचा अर्थ लावायचे की अरे बापरे, याच्या इथे हा ब्लॉक टाकला याचा अर्थ ओ हो असं आहे होय वगैरे. म्हणजे तुम्ही जेव्हा प्रायोगिक नाटक करताना दुर्बोध ज्याला आपण म्हणतो तसं असतं. पण ते नाटक बघून तुम्हाला येऊन लोक सांगतात की तुमच्या नाटकात तुम्ही ते जे वाक्य आहे ना, ते वाक्य ऍक्च्युली ब्रह्मदेव बोलतो ना हे वाक्य. त्याला म्हणतो आयला फक्त तुम्हाला कळलंय. इतके प्रेक्षक आहेत ना, बुद्धिमान फक्त तुम्ही आहात. रात्री झोपलो ना, झोपायच्या आधी ही सगळी पापं आठवून खूप हसायला यायचं की आपण आज दिवसभर किती वाईट वागलोय, आपण किती लोकांना त्रास दिलाय, किती लोकांची चेष्टा केली आहे आणि आपल्याला कधी ना कधीतरी या सगळ्याची फळं भोगायला लागणार आहेत. अशी एक भयंकर गिल्ट घेऊनच आम्ही झोपायचो. कारण आम्ही इतकी चेष्टा आमचा स्थायीभाव होता. भयंकर चेष्टा, भयंकर भंकस. म्हणजे तुम्हाला ठाऊक आहे का, डिड यू नो असं जे होतं त्याच्यामध्ये असं होतं की मुकुंद टाकसाळे आणि संध्या केळकर हे एकमेकांपासून खूप लांब राहतात. पण कुणी जेवायला बोलावलं तर ते हो म्हणतात आणि प्रत्यक्षात जात नाही आणि नंतर सॉरी म्हणतात. तू हिवाळी अंक वाचलेले? हिवाळी अंक वाचला मी तो. नाही त्यात आम्ही खूप वेडेचार खूप केले. किती अंक केले तुम्ही तसे? 7-8 असतील, पण आम्ही विकायचो नाही. आता आमचा मेघन मांजरेकर आहे, तो किंमत विल्स इतकी. कारण आमच्या कानावरती असं आलं की तो सिगरेट ओढायचा, तर एक विल्स दिली की तो एक अंक द्यायचा. मग बार्टर सिस्टीम, वडा सांबार दिला की 2 अंक वगैरे असं. त्याला ना काही कुठला पैशाचे व्यवहार होते का काही होतं, किती पैसे आले किती पैसे गेले, कोणाचे किती खर्च झाले काही नसायचं. मग एक गोल अंक छापला होता, मग अंक पिशवीसारखा छापला होता, मग एक कट्टे पंचांग छापलं होतं पूर्ण. पंचांगाचा हे मिळाला ना तिकडे धार्मिक याच्यामध्ये, पंचांगाचा टेम्पलेट मिळाली. मग त्यात भरून पंचांगासारखा एक अंक काढला. आणि गमतीची गोष्ट अशी की तुम्ही ते जितक्या ओबडधोबड रॉ आणि एलिमेंटरी कराल ना, तितकं लोकांना ते आवडतं. याचं कारण त्यात कुठला आमच्या मध्ये स्टान्सच नाही आहे की हे चांगलं आहे म्हणून. उलट आमचा स्टान्सच हा आहे की अत्यंत बाष्कळ आहे, तुम्ही हे वाचू नका, हा सगळा मूर्खपणा आहे. वाचलात तर तुमची वाट लागेल. मग आम्ही जबाबदारी आमची नाही. मग एक भगीरथ गिझर त्याच्यामध्येच असेल हिवाळी अंकात, आठवत नाही. आहे हिवाळी कट्ट्यामध्ये आहे हिवाळी अंक. कष्टा आहे तो ऍक्च्युअली. कष्टा मोठ्या कष्टाने छापलेला आहे तो कष्टा. त्याच्यामध्ये ते भगीरथ गिझर म्हणून खरंच आहे. पुण्यामध्ये तेव्हा एक दुकान होतं इलेक्ट्रिकचं, तर ते शक्यतो लोकांनी कसं विकत घ्यायचं नाही हाच त्यांचा हे असायचा की ते इकडे रस्ता आहे आणि इकडे दुकान आहे ना, तर ते असे बसले असायचे. पुढे येऊन काही मागितलं की ते आत बोट दाखवायचे. त्यांना विचारा मी मालक आहे. हा जो एक पुणेरी बाणा असतो ना, त्या बाण्यातलं ते गिझर. तुम्हाला गिझरचे आम्ही हे केले होते की भगीरथ गिझर विकत घेण्यापूर्वी लक्षात ठेवा, या गिझरमध्ये पाणी न तापल्यास आम्ही जबाबदार नाही. हो, मी ते वाचलंय. पहिलीच आमची अट ही. मग इथनं पुढे वेडाचार चालू. हा गिझर साखळीतून पळाल्यास आम्ही जबाबदार नाही. या गिझरचा स्फोट होऊन संपूर्ण बिल्डिंग उद्ध्वस्त झाल्यास आम्ही जबाबदार नाही. कारण का
तर त्यांना तो गिझर विकायचाच नाही मुळामध्ये. पण ते तुम्ही थांबवलं ते की एका ठिकाणी ते म्हणजे कट्टे असं आम्ही वाटलं. काढले. नाही काय आहे ना, माझ्या मते तो बाष्कळपणा सुरू झाला. आणखीन तो बाष्कळपणा तितक्याच काय म्हणूया, त्याच यांनी गतीने आम्हाला असं तो त्याचं थांबलं. कुठल्याच प्रकारे आम्हाला त्याचं एक व्यावसायिक स्वरूप हो, आणायचं हो, नव्हतं. हो. कुठल्याच प्रकारे त्याच्यामध्ये नियमितता असावी असं आम्हाला बरोबर. नको होतं. बरोबर. ते त्या नैसर्गिकरित्या आलं, आणखीन नैसर्गिकरित्या बरोबर. गेलं. ते अर्थात ते सुरू आहे काही प्रमाणात तुमच्यामध्ये, मित्रमंडळींमध्ये. म्हणजे जसं आता राज ठाकरेंनी जाहीर सभेतच सांगितलं हो. की त्यांनी एके ठिकाणी जेव्हा म्हणाले की मराठी कलाकारांना तुम्ही असं अंड्या आणि सिद्धू वगैरे म्हणू नका, तर नंतर तुम्ही त्यांना भेटलात आणि म्हणालात आम्ही जेव्हा आता गुड लक मध्ये जातो तर तेव्हा लोक सांगतात आम्हाला आनंदरावांचा ऑमलेट पाहिजे, कारण अंड्याचा ऑमलेट नाही म्हणू शकत. म्हणायचं. असं आहे. तर म्हणजे हे आता फक्त हा जो विनोद आहे किंवा तो जो तिरकसपणा आहे तो आता तो फक्त खाजगी छापील नाही आता. गप्पांमध्येच राहिलाय का, म्हणजे असं नाही, काय आहे? खाजगी गप्पांमध्ये नाहीये तो, आमच्या मित्रमंडळींमध्ये हा, म्हणजे चालूच तेच म्हणजे आहे. मित्रमंडळींमध्येच म्हणजे हा, तेवढ्या आणि पुरतं. आमचे किस्से बिस्से चालूच असतात हा. खूप मोठ्या प्रमाणावर. कुठं बाहेर येत नाही ना ते कुठे. येतात ना, म्हणजे आमच्या आपल्या मनोरंजन विश्वामध्ये येतात. हा, हा. मग मी असेल, जित्या असेल किंवा हो. पुष्कर असेल. पण आता काय होतं की एखादी गोष्ट तुम्ही केलीत तर ती खिलाडू वृत्तीने घेण्याची हल्ली फारशी सोय राहिलेली नाही. लोक हल्ली खूप भावना फार टोकदार झालेत. म्हणजे कुठल्या एका तुमच्या विरोधामुळे कुठल्या एका व्यक्तीला किंवा समूहाला त्याच्यातनं ठेच पोहोचेल, आणखीन मग ते आपल्या अंगावरती येतील, हे काही सांगता येत नाही. त्यामुळे नकोच बाबा ते आता असं. आम्ही म्हणतो की नकोच, ते भानगड नको. म्हणजे आपल्यालाही आनंद व्हायला पाहिजे, समोरच्याला आनंद व्हायला पाहिजे. असं न होतं जर का त्याच्यातनं दुःख आणखीन वेदना या निर्माण होणार असेल तर त्यापेक्षा आपल्या खाजगी याच्यामध्ये ते आपण ठेवूया. बरोबर, बरोबर. आणि तुम्ही ते स्वतः अनुभवलंय, घडलंय बिघडल्याच्या वेळेला पण ते अनुभवलंय. अनेकदा अनुभवलंय. सोहम करंडकच्या वेळेला सोहम अनुभवलंय. आहे, घडले बिघडलंय. मी काका मला काका वाचवा मला केलं वाचवा होतं आहे. तेव्हा झालेलं आहे. हो. काहीतरी बोलायचं असेल तर तुम्हाला ऐकायची पण तयारी लागते. आणि आपल्या याच्यामध्ये जर का तुम्ही एकाला चिमटा काढणार असाल तर कोणतरी तुम्हाला गुद्दा मारतो. बरोबर. तर आय थिंक इट्स ओके. म्हणजे माझी काही त्याबद्दल फार तक्रार नाही आहे. पण टवाळ लोकांना कधी कधी फटके पडतात, तसे आम्हालाही पडले. तक्रार नाही काही. पण हे जे तुम्ही उदार मनाचे आहात, उदार विचारांचे आहात, तुम्ही जेव्हा रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचे जेव्हा अध्यक्ष झालात, म्हणजे आता नाटकाचा सेन्सॉर बोर्ड त्याचे तुम्ही अध्यक्ष झालात, तर जबाबदारी वाढली का, टेन्शन आलं का, काय झालं नेमकं? सेन्सॉरचा अनुभव माझा असा होता, मी स्वतः सेन्सॉर मला मान्यच नव्हतं कधी. आणि मी सेन्सॉरचे कुठले कट कधी मान्यच नाही केले. आता मला सेन्सॉर बोर्डाचा अध्यक्ष करणं म्हणजे मवाली मुलाला मॉनिटर करण्यासारखंच होतं वर्गातल्या. म्हणजे तर मी एक गोष्ट काय केली, 100% मी कुठल्याही नाटकातले फारसे डायलॉग कधीच कट होऊ दिले नाहीत. म्हणलं त्यांना हे सर्टिफिकेट द्या. मी आपल्या सगळ्या नाटकवाल्यांना एक म्हटलं की तुम्हाला हवं ते लिहा. कॉन्टेक्च्युअली ते घाणेरड असता कामा नये, देशविघातक असता कामा नये, हे सगळे बरोबर आहे. बरोबर. पब्लिक स्पेसमध्ये जेवढे तुम्हाला तारतम्य असलं पाहिजे, मग त्यात तुम्हाला हवं ते लिहा. जर का त्याच्यामध्ये काही गोष्टी अशा असतील की ज्या प्रौढांसाठीच असतील, आणखी लहान मुलांसाठी नसतील, तुम्ही त्याला ए सर्टिफिकेट घ्या ना. मुळामध्ये आपण ए सर्टिफिकेट याचा अर्थ काहीतरी अश्लील, तर ए इज नॉट फॉर अश्लील, ए इज फॉर ॲडल्ट ऑडियन्स. म्हणजे 15, 16, 17, 18 वर्षाच्या पेक्षा वयाच्या मोठ्या लोकांचे असलेले विषय. आता बालनाट्याला आपण सांगतो ना की हे 5 ते 8 वयोगटाकरता नाटक आहे. बरोबर. कारण ते त्या वयोगटाकरता तयार केलेलं आहे. तर तुम्ही ए सर्टिफिकेट घ्या आणि तुम्हाला हवं ते नाटक करा. मग मी माझ्या सदस्यांना हेच सांगितलं की हे फक्त प्रौढांसाठी आहे. ते म्हणायचे की अहो काय हे नाटकाच्या थिएटरमध्ये लहान मुलांनी बघित होतं. म्हटलं नाही, प्रौढांसाठीच आहे. मग ते म्हणले हां, मग प्रौढांसाठी असेल तर काही हरकत नाही. मग ठीक आहे. असं करत करत जवळजवळ सगळी नाटकं मी त्याच्यातनं बाहेर काढली विदाऊट एनी कट्स. आणि जेव्हा कुठल्या तरी प्रकारचा वैचारिक वाद निर्माण झाला त्यावेळेला त्या लेखकांबरोबर बोलून त्यांच्याशी संवाद साधून ते मी हे करण्याचा प्रयत्न केला. याचं कारण मी या सगळ्या परिस्थितीनं स्वतः गेलो ना, त्यामुळे मला माहिती आहे म्हणजे काय होतं, संस्थेचं काय होतं. आणि अनेकदा असं होतं की पेपरवरचं आणखीन प्रयोगातलं याच्यामध्ये खूप फरक असतो. तर मी असंही सांगायचो आमच्या सभासदांना की तुम्ही पेपरवरती वाचू नका, संदर्भ काय आहे, कॉन्टेक्स्ट काय आहे, तुम्ही प्रयोग बघा. ओके. अनेकदा तुम्ही जर का अगदी साधी वाक्य असतील पण त्या वाक्यांना अश्लील हावभाव गेलेत तरी त्याचा अर्थ बदलू शकतो. बरोबर. तुम्हाला स्क्रिप्टमधनं काय कळणार की ते अश्लील हावभाव आहेत. पण अशी पद्धत होती आधी, म्हणजे सभासदांनी जाऊन प्रयोग बघणं किंवा तालीम बघणं अशी पद्धत होती आधी? म्हणजे बघितलेले आहे पूर्वी, पण मी त्यांना हे म्हणायचो की तुम्ही याच्यावर ठरवू नका. एका विशिष्ट नाटकाच्या बद्दल असं झालं होतं. ते म्हटले की आमच्या नाटकामध्ये काहीच हे नाही आहे,
विवादास्पद काहीच नाही आहे. मी म्हटलं की ठीक आहे, यांनी तर स्क्रिप्टमध्ये त्यांनी एवढे बदल सांगितले. मग ते म्हणले पण तुम्ही प्रयोग बघा. मी त्यांना म्हटलं तुम्ही एक ऑर्गनाईज करा शो. यांना म्हटलं की तुम्ही जाऊन बघा. बरोबर, जसं एक सिनेमाचं सेन्सॉर सर्टिफिकेट प्रत्यक्ष बघितल्याशिवाय कसं कळणार. बरोबर. तुम्ही आता लहान मुलांचं म्हणालात तर मी ग्रिप्स बद्दल विचारतोच, कारण मला वाटतं पहिलं ग्रिप्स भारतीय अस्सल नाटक तुम्ही लिहिलं, पण आम्हाला खेळायचं आहे. त्यापूर्वी जर्मन नाटकांचे अनुवाद आपल्याकडे झाले व्हायचे, होते. भाषांतरित हो, हो. व्हायची. तर त्यामुळे तो एक मान तुमच्याकडे आहे. तर ती चळवळ अजूनही आपल्याकडे सुरू चालू आहे आहे. का? आणि हो. त्यात तुमचा सहभाग कसा आहे? काय नेमकं त्यातून लहान मुलांना मिळतं? नाही, ही चळवळ अजूनही चालू आहे. देशभर ही नाटकं होतात, विविध भाषांमध्ये होतात. आणि 1986 साली मी याची सुरुवात केली. पहा ना, 86 साली पहिलं झालं, मी आता 40 वर्ष पूर्ण होतील. बरोबर. तर अनेक जणांना असं वाटतं की लहान मुलं ज्या नाटकात काम करतात त्याला बालनाट्य म्हणतात. म्हणजे शाळेमध्ये बसवलेलं नाटक हे बालनाट्य असतं. बरोबर आहे, तेही बालनाट्यच असतं. आमच्या दृष्टीने बालनाट्य म्हणजे काय, तर लहान मुलांसाठी केलेलं नाटक म्हणजे बालनाट्य. याच्यामध्ये आम्ही लहान मुलांनी येऊन आमच्या नाटकात काम करावं असं गृहीतच नाही आहे. ओके. आमचं नाटकच त्या मुलांकरता बनवलेलं नाटक आहे. प्रेक्षक, बालप्रेक्षक यांच्याकरता मोठ्या माणसांनी केलेलं नाटक ही आमची ग्रिप्सची व्याख्या आहे. ओके. ग्रिप्सच्या नाटकांचं वैशिष्ट्य असं आहे की ही नाटकं परिकथा, राक्षस अशा कल्पित गोष्टींपेक्षा सुद्धा त्या मुलांच्या रोजच्या आयुष्यात येणारे त्यांचे भीती, गंड, प्रश्न अशा प्रकारचे विषय असतात. मी एक उदाहरण सांगतो, मी कधी पटकन कळेल की एका मुलाचा दात पडतो. लहान वयात दात पडतो. पण त्याला त्याचा भयंकर मोठा असा गंड निर्माण होतो की माझा दात पडलाय, आता मला सगळे चिडवतील. म्हणून तो मुलगा स्वतःला कोंडून घेतो. आणखीन तो शाळेत जायला तयार नाही, मुलांबरोबर खेळायला जायला तयार नाही. आणि त्याचे आईवडील त्याला सांगण्याचा प्रयत्न करतात की अरे तुझा दात पडलाय, याच्यात काहीच व्यंग काही नाही आहे, याच्यापेक्षा फार मोठी व्यंग असलेली मुलं असतात. तर हा काय ऐकायला तयार नसतो. पण आता याला आपण म्हणतो की ही झाली एक ड्रॅमॅटिक सिच्युएशन, म्हणजे हा प्रॉब्लेम. आता प्रॉब्लेम आणि रेझोल्युशन असं साधारणपणे प्रत्येक कलाकृतीचा 1-2 भाग असू शकतात. तर त्या रेझोल्युशनमध्ये त्याला अचानक एक दिवशी रात्री असं लक्षात येतं की त्याच्या त्या पडक्या दातातनं जोरात शिट्टी वाजते. आणि नेमकं काय होतं, तिकडे तो चोर शिरतोय. मग तो चोर आल्यानंतर तो त्या पडक्या दातातनं शिट्टी वाजवतो. चोर पकडले जातात आणि याला सगळ्यांनी खूप कौतुक होतं याचं, सत्कार होतो याचा. आणखीन त्याच्या त्या शिट्टीबद्दल इतर मुलांना एवढं एक आकर्षण निर्माण होतं की ते सगळ्यांना आपल्या आईवडिलांना म्हणतात की आमचा दात पाळा. तर तुमचं व्यंग याच्यावरती तुम्ही मात करून तुम्ही कसे पुढे जाऊ शकता हे दाखवणार इतक्या सोप्या विषयावरचं हे नाटक होतं. अशा प्रकारे असतो. आम्ही आता जे एक नाटक करतोय, मग तुम्हाला खा. मग तुम्हाला खा म्हणजे जी आपल्याकडे चल रे भोपळ्या, ती म्हणते लेकीकडे जाईन, तूप रोटी खाईन, घट्टमोठ होईन, मग तुम्हाला खा. खाणे या विषयावरचं नाटक आहे. तर आत्ताच्या मुलींना त्या जर का थोड्याशा जाड असतील तर तो बॉडी हे खूप असतो, इश्यू खूप असतो. आणि मुलांना जर का पिळदार स्नायू नसतील, सिक्स पॅक नसेल, आपण हडकुळचं वाटत असेल, त्यांना ते भयंकर त्याचा बॉडी इश्यू खूप असतात. मग ते काहीतरी प्रोटीनच खा, डाएट वेगळ्या पद्धतीचं डाएट खा, पावडर घे कुठली तरी, बरं हे चालू होतं. आणि मुलींमध्ये 18 तास खायचंच नाही किंवा फक्त मी काप्स घेत नाही, बरं ते बरोबर त्यांच्या वयाला न शोभणारं, न साजेसं, आणखीन कुठल्या तरी एका भ्रमात मला 0 फिगर पाहिजे, मी चांगले दिसायला पाहिजे, हे सगळे जे इश्यूज आहेत त्याच्यावरचं नाटक आहे. मग हा जसा विषय तसे कधी कधी पालकांची व्यसनाधीनता किंवा घरात भांडणं असतील तर त्या भांडणाचा मुलांवरती होणारा परिणाम, अशा प्रकारचे विषय घेऊन आपण नाटक करतो ज्याच्यामध्ये मुलांना प्रश्न विचारायला परवानगी आहे. तू लहान आहेस, तुला कळत नाही, तू गप्प बस, ही जी आपल्याकडची एक शिकवण आहे त्याच्या अगदी विरुद्ध तुला स्वतःचा एक आत्मसन्मान आहे, तुला कुठल्याही कुटुंबामध्ये प्रश्न विचारण्याची मुभा आहे. हे एम्पॉवरमेंट जे आहे मुलांचं, ते एम्पॉवरमेंट करणारी ही नाटकं असतात. म्हणून त्याला जर्मनीमध्ये त्याला पॉलिटिकल थिएटर फॉर चिल्ड्रन म्हणतात. अच्छा. पण हे पॉलिटिक्स म्हणजे काही आपल्याकडचं राजकारणाचं पॉलिटिक्स नाही आहे. पॉलिटिकिंग याचा अर्थ तुम्ही तुमच्या हक्कांसाठी, तुमच्या न्यायासाठी वगैरे जेव्हा तुम्ही लढा देता त्याला तुम्ही पॉलिटिकल स्टान्स घेता असं आपण म्हणतो.
ह्या सगळ्या थिएटर असेल किंवा तुम्ही मगाशी जसं पुरस्कार सोहळे सांगितलं, कॉर्पोरेट पुरस्कार सोहळे सांगितलं, बाकी आणखीन निर्मिती सुरू आहे. लेखन थोडं कमी झालंय का तुमचं आता? कारण गाणी पण तुम्ही निवडक लिहिलीत. मला सांगा सुख म्हणजे काय असतं, उगवली शुक्राची चांदणी, अशी जी गाजलेली गाणी आहेत, तेवढीच तुम्ही लिहिलीत. नाही, नाही. आणि ॲक्चुअली तसं म्हणजे नाहीये. हां, मग आज जर का तुम्ही स्टार प्रवाह बघितलत किंवा म्हणजे झी शीर्षक गीतं बघितलं, आहेतच, म्हणजे खूप चालू अर्थातच आहेत. असतात. मी हां, आत्ताच हां. एवढ्यातल्या एवढ्यात मी 10 अच्छा. शीर्षक गीतं लिहिली आहेत, ओके. वेगवेगळ्या सीरियल्सची. बरं, 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 आता सिनेमाची पण एका स्वप्नसुंदरी नावाच्या सिनेमाची गाणी चालू आहेत. बरं. तर गाणी पुष्कळ लिहितो मी आणि त्याचं लिखाण चालूच असतं. गाजतात कमी हे मला मान्य आहे. म्हणजे त्या मानाने हां. गाजण्याचं प्रमाण कमी असेल. पण मग शीर्षक गीतं हल्ली ऐकू येतात का, म्हणजे कधी नाही दिसतात ऐकू येत. का आता? नाही, नाही, नाही. ती हल्ली बॅकग्राऊंड सॉन्ग म्हणून वापरतात. म्हणजे पूर्वी अच्छा. कसं सीरियलच्या सुरुवातीला, कुठल्या एपिसोडच्या सुरुवातीला ते लागायचं शीर्षक गीत. हो. आता सीमलेस असतं. कारण पूर्वी लोकं शीर्षक गीताला सोडून जायची टीव्ही, हं, की चला हे गाणं संपलं की आपण परत जॉइन करू. मग त्यांना लक्षात आलं की तिथे ऑडियन्स जातो. म्हणून ते हल्ली काय करतात, आधीच्या सीरियलचा शेवटचा सीन हं. आणि पुढच्या सीरियलचा पहिला सीन हे सीमलेस जातात. ओके. मला हे शीर्षक गीतं आत्ता तुम्ही लिहिताय हे तितकं माहीत नव्हतं, म्हणजे हो. किती लिहिलेत ती. पण तुम्ही अभिनय कमी करताय हे तरी नक्की आहे. अभिनय कॅमेऱ्यासमोर कमी करतो. पण जेव्हा करता तेव्हा एकदम डेंजर डॉन. नाही, डेंजर डॉन बजरंग खूप जुनं झालं. आता हो, अगदी लेटेस्ट मी स्कॅममध्ये काम केलंय. हो. पण मी अगदी एखादा सीन करून जातो. हां. चिणूक दाखवून जातो. मला विचारतात लोक काम करणार का? हं, पण मी ना पैसे जेवढे सांगतो ना सुरुवातीला, की ते म्हणतात की अच्छा असं आहे का? हं, बरं. मग ते अमुक-अमुक एवढे घेतात. हं, मी म्हणलं त्यांचा धंदा आहे तो म्हणलं. हं, हं, माझा धंदा नाही. मला बाकी गोष्टी करून जेवढे पैसे मिळतात तेवढे तुम्ही द्याल. हं. पण तेवढं अभिनय तेवढं आवडतो द्याल ना. तुम्हाला की नाही? हां? अभिनय आवडतो की नाही? नाही आवडत. नाही आवडत. म्हणूनच तुम्ही जास्त मला पैसे मागता. नाटकात काम हां, करायला आवडतं. हां, परंतु मला तेवढा वेळ होत नाही आता. हां. तालमी करा. बरं मला विचाराल तर मी अभिनयात स्वतःला 100 पैकी 30-40च मार्क देईन. ते काही माझं बलस्थान नाही. हं, पण आपण ना अपार कॉन्फिडन्स असतो ना आपला, बेधुंद आत्मविश्वास. आम्ही 3 अभिनयाचे बादशाह आहोत. हां. ज्याच्याबद्दल इतर सर्व कलाकारांना भयंकर राग येतो. हं. तो म्हणजे मी, विजय केंकरे आणि अजित बुरे. आम्ही तिघं अभिनयातले ब्रह्मा, विष्णू, महेश आहोत असं आमचं म्हणणं आहे. फक्त आमचं म्हणणं असं आहे, की आम्हाला बाकी पण गोष्टी येतात हं, आणि जे नुसते अभिनेते आहेत त्यांच्या पोटावर पाय येऊ नये म्हणून हं. आम्ही या अभिनयाच्या क्षेत्रात जात नाही. बरं. विजय केंकरे पण म्हणतो, की त्याच्यासारखा चांगला अभिनय कोणी करू शकत नाही. हे मलाही मान्य आहे. कारण लेखकाने लिहिलेलं वाक्य स्टेजच्या मध्यभागी जाऊन मोठ्याने बोलणे म्हणजे अभिनय हे त्यांनी ठरवलेलं आहे. आणि तुम्हाला मान्य असणारच ना, मला कारण मान्यच ब्रह्मा, आहे विष्णू, ते. महेश तुम्ही आम्ही तिघे तिघं आहोत. आणि याचा मोने-बिने हे सगळे जे कसलेले अभिनेते आहेत हं. त्यांचा आनंद इंगळे वगैरे हं. जळफळाट होतो जेव्हा आम्ही सांगतो, की आम्ही अभिनेते आहोत. पण जेव्हा इंडियन मॅजिक आयचा कारभार मुंबईत होता, तर त्यावेळेला तुम्ही हे सगळे मित्रमंडळी तुमची होती, माहीम आणि दादर भागातली. तर नाही असं हे काही नाही. सगळं हां. आता माझं ऑफिस फक्त माहीमला होतं. हो. ते आता बीकेसीमध्ये गेलंय. बरं, बरं. आणि बीकेसीमध्ये मित्रमंडळी येत नाहीत. साधारणपणे माहीम कॉजवेच्या पुढे जात नाहीत आमची जात नाहीत ते. मित्रमंडळी. हो, हो, हो. कामकाज माझं दोन्हीकडनं चालतं. पुणे, हां. मुंबई. बरं. कारण फक्त काय झालंय गेल्या काही वर्षामध्ये, गेल्या 2-3 वर्षामध्ये मी आता एज्युकेशनमध्ये जास्ती काम करतोय. ओके. आणि एज्युकेशनल कंटेंट मी आता जास्ती तयार हो, करतो. हो. आणि त्याची माझी कंपनी जी आहे तिचं आणखीन पुणे विद्यापीठाचं आम्ही एकत्र करतो ते. बरं. त्यामुळे मला पुण्यात आठवड्यातनं एक 4 दिवस तरी मी पुण्यात असतो. 3 दिवस मुंबईत असतो. मुंबईत असतो. पण हे असं त्याचं एज्युकेशनमधलं विजन आहे. काम म्हणजे नेमकं काय? काय कंटेंट क्रिएट होतो त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये आता जे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे, हं, NEP 2020, हं. त्याच्या अंतर्गत आता सरकारचं धोरण असं आहे, की उच्च शिक्षणामध्ये 60% शिक्षण मुलांनी कॉलेजमध्ये घ्यावं आणि हं. 40% मल्टीडिसिप्लिनरी ऑनलाईन शिक्षण घ्यावं. बरं. तर या मल्टीडिसिप्लिनरीमधले जे विविध कोर्सेस आहेत, जे ऑनलाईन बघितले जाणार आहेत, तर ते चांगल्या पद्धतीने कसे करता येतील. हं. म्हणजे ते पण व्हिडिओजच आहेत. ओके. पण त्याच्यामध्ये इंटरॅक्टिव्ह व्हिडिओज आहेत, त्याच्यामध्ये गेमिफिकेशन आहे, त्याच्यामध्ये AI आहे. तर या सगळ्याची मला खूप आवड आहे. बरं. तर आता मी कोर्सेस डेव्हलप केले, जे कोर्सेस आता अनेक इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये इकडे-तिकडे वाह! जात आहेत. मग अगदी मुंबईत सुद्धा रुईया कॉलेज असेल, इंजिनिअरिंग कॉलेज असेल, सगळीकडे आता माझे कोर्सेस मोठ्या प्रमाणात चालू आहेत. चालू आहे. क्या बात है! एक शेवटचा प्रश्न फक्त विचारतो. कमल हसनचा चाची 420 आणि त्यामधली लक्ष्मी गोडबोले आणि श्रीरंग गोडबोले
याचं काय कनेक्शन आहे? हे बघा, हां. त्या सिनेमाच्या क्रेडिटमध्ये माझं कुठेही नाव नाही आहे. बरं. त्यामुळे आम्ही जे किस्से सांगतो त्या किस्स्यांपैकी हा किस्सा म्हणून तुम्ही घ्या, काही हरकत नाही. 96-97 साल असेल हं. आणि आमचे सन्मित्र राज ठाकरे यांनी मला एक दिवस बोलावून सांगितलं की त्यांचे सन्मित्र कमल हसन हं. हे एक चित्रपट करत आहेत हं. आणि अवे षण्मुगी नावाचा एक साऊथचा सिनेमा आहे हो. आणि त्या सिनेमावरती आधारित त्यांना हिंदीमध्ये एक चित्रपट करायचा आहे. तर तो लिहायला तुम्ही जा. हं. मग त्यांना रेकमेंड केलं बरोबर. की तुम्हाला मराठीमधला एक मी चांगला लेखक देतो. हं. आणि तेव्हा असं होतं की शंतनू शेवरे नावाचे दिग्दर्शक होते. हो. म्हणजे किमी काटकरचे पती का? पती. हां, Correct. बरोबर. तेच शंतनू शेवरे. हं. तर शंतनू शेवरे दिग्दर्शक, हं. मी आणखीन एक देब नावाचा रायटर आहे शिवाजी पार्कवरचा. म्हणजे ते वारलेमध्ये हां, बंगाली देव. बंगाली देब. हां, हां. ते तर आम्ही दोघं लिहायला आणखीन ते शंतनू शेवरे दिग्दर्शक म्हणून आम्हाला त्यांनी त्यांच्याकडे पाठवलं. मग आमची सिटिंग चालू झाली कमल हसन बरोबर. हं. मग कमल हसन आणि सारिका तेव्हा एकत्र होते. हं. हे कुठे मुंबईत की मुंबईत, चेन्नई? मुंबईत, अच्छा, मुंबईत. मुंबई. आणि आपलं मुंबईचं गेटवे ऑफ इंडियाचं जे हॉटेल आहे ताज, तिकडे ते राहायला होते आणि तिकडे आमची सगळी सिटिंग्स चालू झाली. मग आम्ही तो सिनेमा बघितला, हं. कॅरेक्टरायझेशन करायला सुरुवात केली. मग त्यातलं अजून एक ओमपुरीचं कॅरेक्टर आहे ज्यात पेजर खूप नवीन होतं घेऊन तेव्हा. हां, हो. तर तो हे 2-3 पेजर आहे ते असं एक कॅरेक्टर, ते पण मला आठवतं की त्याच्यामध्ये माझं पण कॉन्ट्रीब्युशन होतं. मग तेव्हा असं बोलता बोलता काय कॅरेक्टर काय असेल, ती काय नाव असेल, तर लक्ष्मी गोडबोले माझ्या आजीचं नाव आहे ॲक्च्युली. तर हं. गोडबोले मला वाटतं यांना आवडलं असावं कमल हसनना. बरं. हे अच्छा आहे गोडबोले. गोड बोले. हां. मग त्या सगळ्या चर्चांमध्ये वगैरे लक्ष्मी वगैरे नाव कधीतरी गेलं. असं नाही झालं की मी त्यांना सांगितलं की एक कमल हसन, माझी एक तुम्हाला नम्र विनंती आहे, माझी आजी हिचे नाव लक्ष्मी गोडबोले असून आपल्या सिनेमात आपण त्यांचे नाव तिच्या स्मरणार्थ. असं हां. असं काही स्मरणार्थ बिरणार्थ असं काही झालं नाही. हं. इट्स सो हॅपन की नंतर मला कळलं की ते नाव त्यांनी दिलंय त्याच्यामध्ये. हं. हं. पण चाची 420चं काम करायला सुरुवात झाल्यानंतर, बऱ्यापैकी काम झाल्यानंतर शंतनू शेवरे आणखीन कमल हसन यांचा काहीतरी बिनसलं. बरं. तर मग ते आम्ही गाड्यावरून निळायची यात्रासारखे आम्ही गेलो होतो सगळे एकत्र. हं. हं. तर कमल हसननी त्यांना पण काढलं, त्यांच्याबरोबर आम्ही पण बाहेर पडलो आणि तो विषय तिथे संपला. बरं. बरं. सिनेमा चांगला झाला पुढे जाऊन. हो. अत्यंत पॉप्युलर झाला. हो. परंतु आम्ही काही कोणाला हे सांगत नाही कधी की हं. असं असं झालं. हं. अनेक चित्रपटामागे अशा अनेक हो. दंतकथा असतात, कथा बरोबर. असतात. बरोबर. त्यातली एक कथा. या पलीकडे काही नाही. तुम्ही दंतकथा म्हणा, किस्सा म्हणा, पण किस्सा. आता ज्या अर्थी तुम्ही राज ठाकरेंचं नाव घेतलेलं आहे, तर हा किस्सा झालेला आहे. हो हो, म्हणजे आणि काय? नाही, म्हणजे हे लोकांनी समजायला पाहिजे. जरी मी- तुम्ही स्वतः म्हणत असाल की हा किस्सा म्हणून घ्या म्हणून. मी नावं तशी तरी- घेतो की ते म्हटलं हो हो झालं. नावं ही किस्से सांगताना जी नावं Correct. घ्यायची असतात ना, करेक्ट, ती करेक्ट. पण महत्वाची असतात. बरोबर, बरोबर. तुम्ही जर काही बा- इथे एखाद्या अत्यंत सत्यवचनी माणसाचं नाव घेतलं ना, फार फार तो काय म्हणू शकेल की असं झालं होतं का, मला आठवत नाही पण असेल. ज्या अर्थी श्रीरंग गोडबोले असं म्हणते त्या अर्थी तसं असणार. हा कॉन्फिडन्स आपल्याला Confidence. कॉन्फिडन्स पाहिजे ना. करेक्ट, करेक्ट, करेक्ट. वा. किस्से सांगताना कॉन्फिडन्स पाहिजे. एकदा मला असं वाटतं की नुसते किस्से आणि श्रीरंग गोडबोले असा एक कार्यक्रम करायला पाहिजे. असा एक लवकर करा. पॉडकास्ट करायला पाहिजे. नुसते लवकर. तुम्ही किस्से सांगा. लवकर करा. लवकर करूया. ते लवकर. काय म्हणा ते 5 दशक विष्क त्याच्यामध्ये एक हे बघा, hidden- तुम्हाला गेल्या वर्षी जीवन गौरव मिळालेला आहे हो. मटाकोटनं. हां. तेच झालंय. तर मी हल्ली तेच त्यामुळे सांगतो. हां. मला लोक सांगतात ना हां. की मी आता शुगर फ्री घेतो ना, डायबिटीस आहे तर हो. लोक म्हणतात तू हे घेऊ नको, तू लॉंग टर्म मध्ये तुला याचा त्रास होईल. म्हटलं आता लॉंग टर्म काही नाही. इथनं पुढे आपण औषध घ्यायचं की नाही आपण ठरवायचं. हं. बोनस सगळा. बोनस, बोनस. मग काय? ठीक आहे. तुम्ही वयाने माझ्यापेक्षा मोठे आहात, पण असं कधी जाणवत नाही तुमच्याशी बोलताना, आणि हीच तुमची खासियत आहे असं मला म्हणायला लागेल. मी याच्या मागचं वेगवेगळ्या- कारण हां. सांगतो. हां. क्लोज करायच्या आधी हां. मी कधीच मायावयाच्या लोकांबरोबर काम करत नाही. हं. माझे सगळे कलिग जे तरुणच असतात. कारण माझ्या बरोबर जे आता रिटायर झालेले लोक आहेत ना, बघवत नाही त्यांच्याकडे. कारण त्यांचे विषय वेगळे, ते सगळ्या टेक्नॉलॉजीपासून दूर गेलेले आहेत. कोणी सत्संगाला लागलेत, कोणी काय विचारू नकोस. असं माझं होता कामा नये हे त्यांच्याकडे बघून मला कळतं. रियुनियनला वगैरे गेलं ना, हां. भीती वाटते, अरे बापरे आपण असंच होत की काय. आणि रियुनियन जायचं नाही, नाही. शक्यतो लहान मुलांमध्ये, तरुण मुलांमध्ये मुलांमध्ये रमायचं. राहायचं. वा वा. सो थँक्यू व्हेरी मच. म्हणजे अजून मी काय म्हणू याच्यामध्ये की तुमचे मला नवीन नवीन सिनेमे बघायला आवडतील,
पण जसं तुम्ही म्हणाल तसं की तो काळ यायला पाहिजे आणि तशी वेळ यायला पाहिजे. आणि एक छोटीशी भेट बी बिरबल यांच्याकडून, ज्याच्यामध्ये एक डायरी आहे. त्याच्यामध्ये कसल्या नोंदी करायच्या हे आता तुमच्यावर आहे. होय. आणि पोस्टकार्ड आहेत. हे भारतातल्या वेगवेगळ्या लँग्वेजेस बद्दलची पोस्टकार्ड आहे. अरे वा वा वा. आणि तुम्ही जसं म्हणालात की नवीन काळाबरोबर, तरुणांबरोबर, तर स्टिकर्स तुम्हाला लागतील. आयफोनवर असतील, हो. मॅकबुकवर अरे लावायला वा वा. स्टिकर्स. आणि माझी अशी असं- इच्छा आहे की यानिमित्तानं तुम्हाला एक फोन पण बक्षीस द्यावा, अरे अशी माझी इच्छा आहे. तुम्ही म्हणाल तसं. हा बघा, हा आयफोन आहे. मला एक आयफोन यांच्याकडनं आज बक्षीस मिळालेलं आहे. मी आणि सर्व म्हटलं की लोकांनी लवकरात लवकर इकडे येऊन यांना मुलाखत द्यावी, हा. त्यांना पण आयफोन मिळेल. आणि तुमचा असं- दृष्टिकोन तुम्हाला सुधारावायचा असेल का, काय तर म्हणतात, सुधारणा तुमच्या हवी असेल तर चष्माही नंबरचा देतो. चष्मा तुम्हाला मिळेल इथे. कुठे तो हरवायला नको, विसरायला नको म्हणून त्यांनी याच पिशवीत मला तो आधीच घालायला दिलेला होता. तर त्यामुळे अतिशय दूरदृष्टी जी आहे ती त्यांची आहे. तर त्यामुळे धन्यवाद सर. धन्यवाद धन्यवाद. हेच जे प्रॉडक्ट्स आहेत बी बिरबलचे, ते तुम्हाला घ्यायचे असतील तर ते Amazonवर तुम्ही घेऊ शकता. ती लिंक तुम्हाला मिळेल. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार.